बारामतीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी शिरल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आणि यामुळे शेतकरी आता चिंतेत सापडलाय। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परिसरात मुसळधार पावसानं झोडपले। टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान झालंय। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यात दमदार पाऊस झालाय। बोडखा बुद्रुक गावातील नारोळा नदीला पूर आला आणि बोडखा बुद्रुक गावाचा घनसावंगीशी संपर्क तुटलाय। कोकणाला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। खबरदारी म्हणून एनडीआरएफची टीम रायगडमध्ये तैनात करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे कांदा आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय, तर या नुकसानाचे अजून पंचनामे झालेले नाहीत। त्यामुळे पंचनामे करून सरकारने मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात। राज्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य आता बहरलंय। मनमाडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे पेरणीसाठी मोठा फायदा होणार आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे भात शेतीत तळ्याचं स्वरूप आले, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। गोंदियामध्ये चिचगड ककोडी मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात ठेवून प्रवास करावा लागतोय। तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करतायत। वर्ध्यात मनसेने नगर परिषद मुख्याधिकाऱ्याला खेळण्यातली जेसीबी भेट देत उपवासात्मक आंदोलन केलंय। शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय, तसंच नालेसफाईच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। जळगाव जिल्हा परिषद समोर बहुजन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संसद या संघटनेतर्फे धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। भरती प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप यावेळेला करण्यात आलाय, तर त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली। पंढरपुरातील वडार समाजाच्या कार्यकर्त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची भेट घेतली। प्रदीप पवार या कार्यकर्त्यावरती हल्ला करण्याच्या उद्देशाने 2 अल्पवयीन मुलांकडे 2 पिस्तूल आणि 4 काडतुसं आढळलेली होती। त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। गोंदिया इथल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेतनासह विविध मागण्यांसाठी आंदोलनाला सुरुवात केली, तरी आंदोलनामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला। बीडच्या केस तालुक्यातील भाटुंबा या ठिकाणी तरुणाचं अपहरण करून झाडाला बांधून मारहाण करण्यात आलेली आहे। मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झालाय, तर अनैतिक संबंधातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे, तर आरोपीच्या सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाजपासह हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलंय। बातम्यांनी करूया। बीडमध्ये आष्टी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलेला आहे। या पावसामुळे धामणगाव शिवारामध्ये मोठं नुकसान झालंय, तर शेतकरी राजकुमार चौधरी यांच्या केळी आणि संत्रा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। 2 एकरातील शेतीला मोठा फटका बसलाय आणि त्यासोबतच कांद्यासह इतर पिकांचंही पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। यामुळे शासनानं तातडीने नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जाते। सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सुरेश, आपण बघतोय ज्या पद्धतीने पाऊस पडलाय, शेतामध्ये पाणी गेलेलं आहे, अगदी रस्त्यांना सुद्धा तळ्याचं स्वरूप आलेलं आपण बघितलेलं आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, सध्याची काय परिस्थिती आहे? बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून अवकाळी पाऊस जोरदार बरसत आहे आणि यामुळे जे काही उन्हाळी कांदा आहे, त्याचबरोबर फळबागा आहे, त्या फळबागाचं देखील प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। वादळी वारा असल्यामुळे केळी त्याचबरोबर ज्या मोसंबीच्या बागा आहेत त्याचं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर दुसरीकडे जर बघितलं तर कांदा काढणीला आला आहे। उन्हाळी कांदा काढून ठेवलेला काही शेतकऱ्यांनी तो देखील भिजलेला आहे, तर काही शेतकऱ्याचा कांदा जो उभा आहे तो देखील जमिनीमध्ये सडून गेला आहे। त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आज देखील सकाळपासून जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बीडमध्ये पाऊस पडतोय आणि यामुळे पुन्हा एकदा ते नुकसान वाढलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण झालेल्या नुकसानीची पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी देखील मागणी केली जाते। विशेषतः शेतकऱ्यांनी एक नियोजन केलेलं असतं, आता कांदा काढणी केल्यानंतर हे कांदा मार्केटमध्ये घेऊन गेलं तर त्याचं खरीप पिकासाठी जे काही लागणारा खर्च आहे तो त्यातून काढला जाईल। मात्र एकूणच या सगळ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं जे गणित आहे ते पूर्णतः बिघडलेलं आहे। त्यामुळे आता बियाण्यासाठी पैसा कुठून आणायचा असा देखील सवाल शेतकऱ्याच्या समोर आहे। अगदीच सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर इकडे लातूर शहर आणि जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसलेला आहे। लातूर शहरात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे शहरातील सरस्वती कॉलनी आणि लक्ष्मी कॉलनी भागामध्ये पाणी साचलेलं आहे। काही रहिवासी वस्त्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। जवळपास 15 दिवसांपासून लातूर जिल्ह्यात अशाच पद्धतीने धोधो पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय। तर आजच्या या पावसामुळे लातूर शहर महानगरपालिकेच्या कामांची मात्र पोलखोल झाली आहे।
पण कधीच एवढा मोठा पाऊस पडलेला नाही आणि आता एवढा खूप मोठा पाऊस पडलेला आहे की आता महानगरपालिकेला सुद्धा जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत. आमच्या पाठीमागचा परिसर हा पूर्ण पाण्याने भरलेला आहे. नाले पूर्ण भरून वाहत आहेत. वरून आणखी सतत चालूच आहे. सुरत पाऊस चालू आहे. दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला आणि पावसानंतर शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. अंबेजोगाई रोड, SP ऑफिससह अनेक ठिकाणी हे पाणी साचलेलं आहे. तर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम झाला आणि शहरातील जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. शशिकांत पाटील आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. शशिकांत, लातूरमध्ये आत्ताची सध्याची काय परिस्थिती आहे? लातूरमध्ये दुपारी जवळपास 2 तास एवढा मुसळधार पाऊस झालेला आहे. ढगफुटी सदृश्य हा पाऊस होता आणि या पावसामुळे आता लातूर शहरामध्ये सगळीकडे जलमय परिस्थिती आहे. लातूर शहर खरं तर पाऊस या ठिकाणी उशिरा पडत असतो, मात्र मे महिन्यातल्या या पावसामुळे अख्खा लातूर शहर हे जलमय झालेलं आहे. लातूर शहरात नाही तर जिल्ह्यातल्या बहुतांश भागामध्ये अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. अंबेजोगाई रोडचा जर आपण विचार केला लातूर शहरामधल्या, तर तिथं पूर्ण पाणी साचलेलं आहे. SP ऑफिसचा परिसर जणू काही नदी वाहते त्या पद्धतीने SP ऑफिसचा मुख्य रस्त्यावरनं पाणी वाहतंय. अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे. त्याच्यामुळे नागरिक हे सुद्धा हैराण झालेले आहेत, बेहाल झालेले आहेत. आणि महापालिकेच्या कामाची एकूणच या पावसानं आता पोलखोल केल्याचं म्हटलं तर ते चुकीचं होऊ नये. सगळीकडे पाणीच पाणी झाल्यामुळं नागरिकांना करावं काय हे सुचत नाहीये. लातूर शहराचे आमदार अमित देशमुख यांनी सुद्धा लातूर शहरामधल्या काही भागात जाऊन पाहणी केलेली आहे आणि महापालिकेला पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र लातूर शहरात सगळीकडेच पाणीच पाणी झालेलं असल्यामुळे महापालिकेची यंत्रणाही ही कुचकामी ठरल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. लातूर शहरातले अनेक नाले जे आहेत ते भरलेले असल्यामुळे कचरा सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती साचलेला आहे. अनेकांच्या चारचाकी या सुद्धा या पाण्यामध्ये चारचाकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याचं दिसून आलेलं आहे. कारण ठिकठिकाणी हे पाण्याचे जणू काही तळे साचलेले आहेत अशा पद्धतीची स्थिती लातूर शहरामध्ये सध्या आहे. खरं आहे शशिकांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. लातूर नंतर आता आपण जालन्यामध्ये जाऊया. जालन्यामधील घनसावंगी तालुक्यामध्ये आज दुपारच्या सुमारास तुफान पाऊस झालेला आणि तालुक्यातील मांदळा, खडका, चिंचोली, बोडखा बुद्रुक या भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे बोडखा बुद्रुक गावातील नारोडा नदीला पूर आला आणि बोडखा बुद्रुक गावचा घनसावंगीशी असलेला संपर्क हा पूर्णपणे तुटलाय. तर जालना जिल्ह्याला सुद्धा पावसानं झोडपलेलं आहे आणि आपण बघतोय नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जालना शहरासह अंबड, बदनापूर, घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांना मुसळधार पावसानं झोडपले आणि मुसळधार पावसामुळे रस्ते सगळे पाण्याखाली गेलेले आहेत. तर शेतात सुद्धा पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील बोडखा बुद्रुक गावातील नागरिकांचा पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास पाहायला मिळतोय. ट्रॅक्टरमधून ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास पाहायला मिळाला. रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. रवी, आपण बघतोय जालन्यामध्ये खरं तर मुसळधार पाऊस झालाय, अनेक रस्ते किंवा बंधारे ते पाण्याखाली गेलेत, मात्र यामधून सुद्धा जे रहिवासी आहेत, जे इकडचे शेतकरी आहेत, ते अगदी धोकादायक पद्धतीने वाहतूक करताना दिसत आहेत. आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे जे आहे ते शहरासह तालुक्यातील दानादान उडाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. आज दुपारपासूनच पावसानं जी आहे ती सुरुवात केली होती आणि त्यानंतर जे आहे ते अनेक गावांमध्ये जिल्ह्यातील जोरदार पाऊस पडला. त्यामुळे नदी नाल्यांना जे आहे ते पूर आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. घनसावंगी तालुक्यालाही पावसानं अक्षरशः झोडपून काढले. त्यामध्ये जर आपण बघितलं तर बोरका गावातील एक नदी आहे आणि त्या नदीच्या पलीकडच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले काही शेतकरी जे आहे ते त्या ठिकाणी अडकले होते. कारण नदीला जो आहे तो मोठा पूर आला होता. आता त्यांना गावात येण्यासाठी ट्रॅक्टरची मदत घेण्यात आली, मात्र त्या ट्रॅक्टरमधूनच जीव घेणा प्रवास जो आहे तो या सगळ्या ग्रामस्थांनी केलेला आहे. त्यामुळे या नदीवर जे आहे ते पूल बांधण्याची मागणी जी आहे ती ग्रामस्थांनी केलेली आहे. मात्र जिल्ह्याला अक्षरशः पावसानं जे आहे ते झोडपून काढलेलं आहे. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळते. नक्कीच रवी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे वरवड गावातील ओढ्याला पूर आलेला आहे.
या पुरामध्ये आई, मुलगी आणि पुतणी असे 3 जण वाहून गेले. प्रशासन आणि गावकऱ्यांकडून सध्या जोरदार शोधकार्य सुरू आहे. तर 2 मुलींचे मृतदेह सध्या सापडले, तर महिलेचा शोध अजून सुद्धा सुरू आहे. आपण बघतोय खरं तर राज्यभरात पावसानं झोडपलेलं आहे आणि नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामध्ये वरवड गावातील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. या पुरामध्ये आपण बघितलं की आई, मुलगी आणि पुतणी असे 3 जण यामध्ये वाहून गेलेले आहेत. प्रशासन आणि गावकऱ्यांकडून शोधकार्य सध्या सुरू आहे. तर 2 मुलींचे मृतदेह सध्या सापडलेत, मात्र महिलेचा शोध अजून सुद्धा लागलेला नाहीये. या महिलेचा अजून सुद्धा शोध घेतला जातोय. हदगावमध्ये सगळी घटना घडलेली आहे. मुसळधार पाऊस झाला आणि आपण बघतोय नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. इकडे सुद्धा एका ओढ्याला पूर आला आणि या पुरामध्येच हे 3 जण वाहून गेले होते. मुजीब शेख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. मुजीब, आपण बघितलं ओढ्याला खरं तर मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये 3 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. खरं तर पावसाने या तिघांचा बळी घेतला. म्हणजे पावसाचे हे 3 बळी आज नांदेडमध्ये गेलेले आहेत. आपण पाहतो की अधूनमधून नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पाऊस सुरू आहे. आता मान्सूनच्या पूर्वीच पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्याची जी लगबग आहे ती मशागतीच्या कामांसाठी आणि ह्याच मशागतीच्या कामासाठी आज दुपारच्या सुमारास अरुणा शकिरी ह्या महिला आपली मुलगी दुर्गा आणि पुतणी समीक्षा यांना घेऊन शेतीच्या कामासाठी गेल्या होत्या आणि त्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला. अक्षरशः ढग सुरीसारखा पाऊस झाला आणि त्यामुळे ओढ्याला जो तो पूर आला आणि पाऊस सुरू असल्याने, पाऊस थांबत नसल्याने ह्या ज्या महिला आहेत अरुणा शकिरी ह्या आपल्या मुलगी आणि पुतणीला घेऊन परत येत होत्या. मात्र पुराचा अंदाज न आल्याने या 3 जणही वाहून गेल्या. ही वार्ता गावात पसरल्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासनाने शोध कार्य केलेलं आहे आणि 2 तासाच्या शोधानंतर या तिघींचेही मृतदेह आढळलेले आहेत. निश्चित मुजीब, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाच्या फटक्यामध्ये शेतकरी अडकलेले आणि शेकडो हेक्टरवरील पिकाची यामध्ये नासाडी झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, कांदा आणि याबरोबरच फळबागांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होऊन सुद्धा शासनाकडून कुठलेही पंचनामे अजून झालेले नाहीयेत. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने झालेल्या पिकाच्या नासाडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल खंडारे यांनी. बघूया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवलेला आहे. त्याचा सरसकट फटका जो आहे तो शेतकऱ्याला बसला आहे. आता मी एका ज्वारीच्या शेतामध्ये आहे आणि आपण देखील या ठिकाणी परिस्थिती बघू शकता की शेतकऱ्याने आपल्या उघड्या डोळ्याने आपल्या शेतामध्ये उभं असलेलं पीक आलेल्या अवकाळी पावसामुळं नष्ट होताना पाहिलं आहे. त्यामुळं आता शेतकरी जो आहे पुन्हा एकदा या ठिकाणी संकटात सापडलेला आहे. ज्वारीचंच पीक नव्हे तर उन्हाळी पीक जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नष्ट झालेलं आहे. भुईमुग असेल, त्याचबरोबर हे असेल उडीद असेल, मूग असेल आणि त्याचबरोबर हे तिळाचं देखील शेत आहे. आपल्या शेतामध्ये हे त्याचेही झाड आपण बघू शकता की आलेल्या सुसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसामुळं संपूर्ण पीक जे आहे ते या ठिकाणी नष्ट झालेलं आहे. त्यामुळं आता शेतकऱ्याला शासनाने तातडीची मदत करावी अशा प्रकारची मागणी जी आहे तो शेतकरी वर्ग करतोय. कारण गेल्या 2 दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ माजवलेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो या ठिकाणी शेतकऱ्याला बसलेला आहे. फळबागालाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मात्र अजूनही गेल्या 2 दिवसापासून अवकाळीचं थैमान सुरू असताना कुठलाही शासकीय अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर अजून पोहोचलेला नाही आहे. पंचनामे झालेले नाही आहेत. जर का अशाच प्रकारे शासकीय अधिकारी पंचनामे करत नसतील तर शेतकऱ्यांना मदत मिळेल कुठून? खरं तर हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मात्र आलेल्या पावसाने शेतकरी पूर्णतः खचून गेला आहे. त्यामुळं आता शेतकऱ्याला जगवण्यासाठी शासनाने तातडीची आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे. राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा. आता बुलढाण्यानंतर बातमी अकोल्यामधून. अकोला जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून अवकाळी पावसाचा जोर असाच कायम आहे आणि 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पावसाने पुन्हा एकदा अकोला शहरासह काही ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही ठिकाणी पिकांना फटका बसण्याची चिन्ह आहेत. तर अकोल्यासह आसपासच्या ग्रामीण भागात सुद्धा पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय. तर इकडे रायगड जिल्ह्याला सलग 3ऱ्या दिवशी पावसानं झोडपून काढलेला आहे. पांढरा कांदा आणि कडधान्य पिकाचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर शेतकऱ्यांकडून आता मदतीची मागणी केली जाते. या शेतकऱ्यांचं सुद्धा अतोनात नुकसान झालंय. शेतीची अवस्था बिकट झाली कारण मेन गोष्ट म्हणजे शेतीची ऊब निघून गेलेली आहे. याच्यामुळे आता तो भाताचा रुजवा होईल की नाही याचीच मुळात शंका आहे आणि तो रुजवा कितपत होईल त्याची शाश्वती नाही आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी करावं काय हा मूळ प्रश्न आहे.
तुम्ही सांगा, शेतीत आता पाणी भरलेलं आहे, कसं तुम्ही आता पेरणी करणार? आता पाऊस थांबायला पाहिजे, थांबल्याशिवाय उभी येणार नाही, सुकणार नाही शेतीनं. परत मान्सून येतोय. मग भातच तुम्ही पिकवता? हो. तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती आहे शेतीची? काय आता कसं काय करणार, मान्सून आता हजेरी झालेले, आता हेच जर उभण्या आले शेतात तर रोजगार कसा होणार? तर आंबेगाव तालुक्याच्या लोणी धामणी या परिसरात सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलेलं आणि शेतीमालाचं प्रचंड नुकसान झालंय. शेतांचे बांध फुटून शेतातून अक्षरशः ओढे वाहताना दिसत आहेत. या मुसळधार पावसामुळे इतर पिकांबरोबरच टोमॅटो पिकाचं सुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. तर राज्याच्या सर्वच भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतो आणि मुसळधार पावसामुळे शेतशिवाराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि अशातच सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या परिसरात माळशेज घाटातील काही निसर्ग सौंदर्य आपल्याला बघायला मिळते. निसर्ग बहरल्याचं सध्या बघायला मिळत आहे. यामध्ये दाट धुकं ढग दाटून येत आहेत आणि उंच कड्याच्या डोंगरांवरील टेकलेले ढग अगदी मन प्रसन्न करून टाकत आहेत. या विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सुद्धा सध्या या परिसरात गर्दी करतायत.